नेमका स्वर्ग दिसतो तरी कसा? कदाचित हाच तो स्वर्ग, दुर्ग दुर्गेश्वर रायगड. विदर्भातून 21-22 घंट्याचा प्रवास केल्यानंतर आपण श्री रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो. आता आम्हाला यायला थोडा वेळच होऊन गेलता. आम्हाला थोडा शॉर्टकट घ्यावा लागलं. पावसाळ्यात या वाटेने येताना थोडं बरोबर या, नाही तर भाई स्लिप झालं सिद्धा खाली. ही पायवाट आम्हाला दुकानाच्या साईडून मेन रस्त्यावर आणून ठेवली. आणि गडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर 2 दरवाजे बघायला मिळतात. एक म्हणजे नाणे दरवाजा, जे शिवकालीन पायवाट होतो. दुसरा म्हणजे चित्त दरवाजा, जे आपण बघून राहिलो. आणि या दुकानाच्या साईडला तुम्हाला एक पायवाट बघायला मिळणार. त्या पायवाटानं तुम्ही जाल तर त्या पायवाट तुम्हाला वाघबिडाकडे घेऊन जाणार. वाघबिडातून सुंदर व्ह्यू बघून तुमचं मन प्रसन्न तर होणार, पण तिथून श्री रायगडाचा टकमक टोकच बघायला मिळणार. सध्या रायगडावर जाण्यासाठी 3च वाट आहे. पहिलं म्हणजे रोपवे, दुसरं म्हणजे चित्त दरवाजा, तिसरं म्हणजे नाणे दरवाजा, जिथून आपण सुरुवात करणार आहोत रायगडावर चढण्याची. पहिल्यांदा शिवभक्तांकडून पाण्याची बॉटल घेऊन गड चढण्याची सुरुवात केली. गड चढताना एक वेगळीच एनर्जी जाणवत होती बरं का. त्यानंतर का नाणे दरवाजा, हनुमानजीला नमस्कार करून आपण समोर निघालो. आणि चढताना पाणी पीत पीत थांबत निसर्ग सौंदर्य बघत कधी आपण महादरवाजापाशी पोहोचलो काही कळलंच नाही. महादरवाजानंतर 15-20 मिनिटं चालल्यानंतर आपण पोहोचलो होडीच्या माडावर. पहिल्यांदा सर्व बॅगा एका जागेवर ठेवल्या, त्यानंतर होडीच्या माडावर मर्दानी खेळ बघण्यासाठी पोहोचलो.